नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं न्यूज लेटर नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे आणि या न्यूज लेटरमध्ये आरटीओ एमव्हीआय या पदांसाठी मागणी पत्र एमपीएससी कडे गेलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमच्या टीमने तुम्हाला ही माहिती दिलेलीच होती. डिटेलमध्ये सांगितलं होतं की मागणी पत्र एमपीएससी कडे जाणार आहे आणि आज अखेरीस ते मागणी पत्र गेलेलं आहे. लवकरच जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत, कारण मागणी पत्र एमपीएससी कडे गेल्यानंतर एमपीएससीचं काम आहे त्या मागणी पत्राच्या अगेन्स्ट जाहिरात तयार करून तिकडे सरकारला, त्या संबंधित डिपार्टमेंटला संबंधित उमेदवार उपलब्ध करून देणे. तो बघूया मागणी पत्र कधी गेलं. जाहिरात लवकरच येण्याचे चान्सेस आहेत. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला संकल्प बॅच, ज्यांना कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करत त्यांना मुख्य प्लस पूर्व आणि पूर्व अशा 2 बॅचेस अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आरटीओ एमव्हीआय ची तयारी करायची असेल तर या बॅच मध्ये तुम्हाला ही पूर्ण टीम शिकवणारे धुरंधर टीम आहे. युट्यूब वरती डेमो लेक्चर अवेलेबल आहे. आरटीओ एमव्हीआय च्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅच सुद्धा पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही बॅच प्रिलिम मेन्स कंबो प्रिलिम प्लस मेन्सची पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर ही बॅच तुम्हाला ऑनलाईन पण स्वरूपात अवेलेबल, ज्याला आपण आरंभ 2.0 म्हणतो. यामध्ये शिकवणारी सगळी फॅकल्टी टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे. यांचे नाव तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असे नाव धनंजय कचाले सर, योगेश माने सर, प्रतीक रोड सर, तुषार मुसळ सर, ही टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे यासाठी दर्जेदार पुस्तक सुद्धा इग्नाइट अकॅडमीची अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा ह्या नंबरला कॉल करून पण पुस्तक मागवू शकतात. आणि कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला इथे आरटीओ एमव्हीआयचे पेज आहे, ह्या पेजला तुम्ही कनेक्ट राहू शकता. बा इंजिनिअरिंगचं पेज आहे, याच्यावरती कनेक्ट राहू शकतात. तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. ही जी जाहिरात आहे, जे मागणी पत्र गेलं ते गृह विभागाचं गेलं. तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो बघा. एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना, तर एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्हाला इथे अबाउट मध्ये न्यूज लेटर दिसतं. त्यामध्ये गेल्यानंतर न्यूज लेटर मी डाउनलोड केलं. हे तुमच्या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं न्यूज लेटर आहे बघा. ही न्यूज लेटर आहे अंक 13वा. हे कधी प्रसिद्ध झालंय तर हे झालंय प्रसिद्ध बघा 1 जानेवारी पासून 31 मार्च 2026 दरम्यान झालेल्या घडामोडींसंदर्भातलं हे एक न्यूज लेटर आहे, ज्यामध्ये अनुक्रमणिका दिल्या त्यांनी. आणि कधी प्रसिद्ध झालंय तर इथं डेट पण त्यांनी दिली, 15 तारखेला प्रसिद्ध झालंय बघा. 15 तारखेला हे प्रसिद्ध झालंय. आता मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातो, जी आपल्याला माहिती बघायची 9 नंबरच्या पेजवर तुम्ही जर गेलात तर 9 नंबरच्या पेजवरती गृह विभागाकडनं गेलेलं हे मागणी पत्र आहे बघा. 37 नंबरचा पॉइंट आहे हा बघा. इथे बघायला मिळतं आपल्याला राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणी पत्र, आणि त्यामध्ये 37 नंबरला जो आहे बघा, 37 नंबरला आपल्याला बघायला मिळतंय गृह विभागाकडनं आलेलं 37 नंबरचं बघा. इथे बघायला मिळत आहे 37 नंबरचं, ज्याला झूम करतो अजून एकदा. यामध्ये बघायला मिळतंय 37 नंबरचं 17/3/2026 लाच हे मागणी पत्र गेले बघा. कधी गेलंय? 3ऱ्या महिन्यातच गेलेलं आहे. गृह विभागाकडनं गेलंय. पद कोणतं आहे? सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, ज्याला आपण असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर म्हणतो. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी हे मागणी पत्र गेलेलं आहे. आणि त्यांनी इथे उल्लेख पण केलाय कोणत्या एक्झामसाठी, तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी गेलेलं आहे. गट क च पद आहे 461 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आरटीओ एमव्हीआय ची तयारी काही महिन्यापासून करत असाल, तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, आनंदाची बातमी आहे. कारण काही महिन्यांपासून आम्ही तुम्हाला सांगत होतो की आरटीओ एमव्हीआय ची जाहिरात यावर्षी जोरदार असणार आहे. सो हे मागणी पत्र आलेलं आहे. या संदर्भात तुम्हाला डिटेल्स माहिती या चॅनलवरती मिळणार आहे, किंवा टेक्निकल चॅनल पण आपला अवेलेबल आहे, त्या चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून आरंभ 2.0 ची बॅच लगेच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा, आणि अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.